डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विलायतेहून आगमन होताच त्यांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या दौऱ्याचा कार्यक्रम आखला. पहिल्या फेरीत त्यांनी नाशिक जिल्ह्यातून दौरा काढण्याचे ठरविले. प्रथम शनिवार दिनांक 16 जानेवारी 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर मेलने इगतपुरीस रात्र 8 वाजता आले. तिथे इगतपुरीकर मंडळींतर्फे व स्वावलंबन मंडळातर्फे स्टेशनवर पुष्पहार अर्पण करण्यात आले. तिथून पुढे कॅम्प देवळाली, नाशिक, दिंडोरी, वरखेडा, पिंपळगाव, बसवंत, ओझर, तांबट, सिन्नर वगैरे अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आणि भाषणे केली. त्या भाषणांचा सारांश इथे देत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या प्रसंगी तुम्हास येथे बोलवण्याचे कारण प्रसिद्ध झालेल्या हस्तपत्राद्वारे तुम्हास कळविले आहेच. मुंबई कायदे मंडळाच्या आगामी निवडणुकीत आपण कोणास मते देऊन निवडून आणावे याचा विचार आपणास करावयाचा आहे. या देशात अनेक राजे होऊन गेले. इंग्रजांनाही येथे येऊन उणीपुरी 150 वर्षे झाली. या 150 वर्षांच्या इंग्रजांच्या कारकिर्दीपैकी सुमारे 60 वर्षांपासून ही काउन्सिले अंमलात आली आहेत आणि या काउन्सिलांद्वारे जनतेचे प्रतिनिधी आपल्या लोकांची गाऱ्हाणी सरकारकडे मांडित आहेत. परंतु 8 कोटी अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गातर्फे त्यांचे गाऱ्हाणे मांडणारा त्यांचा प्रतिनिधी असावा ही गोष्ट जगाच्या इतिहासात आतापर्यंत घडली नाही. ती गोष्ट आपल्या प्रयत्नाने झाली आहे. येत्या एप्रिल 1937 पासून सुरू होणाऱ्या कायदे मंडळासाठी नाशिक जिल्ह्यातील लोकांस एक प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार मिळाला आहे. आता जे कौन्सिल भरणार आहे त्यात आपल्या सुखदुःखाची दाद लावण्याची संधी प्राप्त झाली आहे. आत्तापर्यंतचा शिरस्ता आपली गाऱ्हाणी सरकारी अधिकाऱ्यांमार्फत मांडण्याचा असे, परंतु यापुढे आपले गाऱ्हाणे कायदे मंडळाकडे करावे लागेल. आपल्या सर्व सुखदुःखांचा जेथे विचार होणार आहे अशा कायदे मंडळाच्या रिंगणात तुमच्यातर्फे जाणारा मनुष्य चांगला मजबूत असला पाहिजे. ह्या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत. कायदे मंडळात जाणारा मनुष्य हा स्वतःसाठी जात नसून आपल्या समाजासाठी जात आहे. समाजहिताच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या प्रश्नांचा साधक बाधक विचार करून कायदे मंडळात आपल्या वतीने लढणारा मनुष्य आपण निवडून द्यायचा आहे. कायदे मंडळ हे आपल्या बचावाचे साधन आहे. नेहमीच्या व्यवहारात आपण असे पाहतो की जर एखाद्या इस्मास घर बांधावयाचे असल्यास सुताराची गरज लागली तर जो सुताराचे काम जाणतो त्यासच आपण त्या कामी लावतो. गवंड्याचे कामासाठी गवंडी काम जाणणाऱ्यासच नेमतो. तद्वतच कायदे मंडळात व्हावयाची कामे कोण चांगल्या प्रकारे करील हे तुम्ही विचार करून ठरविणे अत्यंत जरूर आहे. तेथे अंगाजांघांचा पाहता कामा नये. सोयऱ्या धैर्याचे नाते ओळखता कामा नये. अगर आपसातील द्वेषाने प्रेरित होऊन सुडाच्या भावनेने भांबावता कामा नये. आपली गाऱ्हाणे कायदे मंडळात मांडून जो ती निवारण करील असे तुम्हास वाटते त्यासच आपण मते देऊन निवडून आणणे जरूर आहे. जो मनुष्य कायदे मंडळासाठी लायक असेल त्यासच कायदे मंडळात पाठवा. तुमच्या मतांकरिता लोक तुम्हास पैशांची लालूच दाखवतील. कामापुरता मामा या न्यायाने गोड थापा मारतील. परंतु तुम्ही कोणत्याही मोहास बळी पडू नका. मताचा मिळालेला अधिकार हे तुमच्या मुक्तीचे साधन आहे. मुक्तीचे मिळालेले साधन जर तुम्ही पैशावारी विकाल तर मग तुमच्यासारखे आत्मघातकी, समाजद्रोही व मूर्ख तुम्हीच. यासाठी बंधूंनो आणि भगिनींनो, कोणत्याही स्थितीत तुम्हास मिळालेला हा अधिकार पैशावारी विकू नका अशी नम्र सूचना आहे.